वयाच्या 22व्या वर्षी माया रुपेशशी लग्न करून मुंबईला म्हणजे मायानगरीत आली. लिहिता वाचण्यापुरतं शिक्षण झाल्यावर आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. रुपेशसारख्या एका अनोळखी व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधून माया मुंबईत आली. पुढे काय वाढून ठेवलंय हे तिच्या निष्पाप मनाला काय माहीत. जादुई मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या मायाला या मुंबई नगरीनेही आपलंसं केलं. काही दिवसांनी तिथे रुळल्यानंतर काहीतरी नोकरी करावी किंवा कसलं तरी पुढे शिक्षण घ्यावं अशी इच्छा मायाने रुपेशला बोलून दाखवली. पण मी कमावतोय, त्यात आपलं चांगलं भागतंय, त्यामुळे तू नोकरी करायची गरज नाही असं सांगून रुपेशने मायाच्या नोकरीला नकारच दर्शवला. आणि आता शिकून काय करायचंय, मुलं बाळं होतील, त्यांना सांभाळायचं असं बोलून तिच्या शिकण्याच्या इच्छेलाही पूर्ण विराम दिला. नवरा म्हणतोय तेही बरोबर आहे असं मानून माया संसारात रमली. एकटीला मायाला कधीही बाहेर न जाऊ देणारा नवरा, कोणाशी बोलू न देणारा नवरा, सुरुवातीला आपल्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असा वागतोय असे वाटायचे. पण काही दिवसांत त्याचा स्वभाव संशयी वृत्तीचा आणि पुरुषी अहंकार गाजवणारा आहे हे कळलं. त्याच्या या वागण्याला कधी विरोध केलाच तर तो मायावर हात उचलायलाही कमी करायचा नाही. कित्येकदा तर तिला वाटायचं जावं सोडून त्याला. पण त्याच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी तिने घराबाहेर कधीच पाऊल ठेवले नाही. याच प्रेमाने आज ना उद्या नक्की बदलेल असा विश्वास होता तिचा. अशीच लग्नाची 2-3 वर्षे गेली तरीही माया गोड बातमी देत नव्हती. म्हणून रुपेशच्या घरून तिच्यावर दबाव वाढत राहिला. रुपेशही घरच्यांचं ऐकून मायाशी भांडू लागला. आई होण्यास ती समर्थ नाही अशी दुसणी देऊ लागला. घरात तर तिच्यावर वांझोटे पण लादतच गेले. पण हळूहळू समाजही मायाला वांझ म्हणू लागला. आई होण्यासाठी माया उपास तापास नवस कोणी काय सांगेल ते श्रद्धा अंधश्रद्धा उपाय करू लागली. रुपेश आणि तिच्यातील नातं आता फक्त मुलं जन्माला घालायचं या उद्देशापुरतंच उरलं होतं. मायाने मनापासून केलेली विनवणी एक दिवस देवाने ऐकली आणि घरात नवीन पाहुणा येणार कळताच सगळ्यांना मायाप्रती अचानक प्रेम उफाळून आलं. रुपेशही तिला कुठे ठेवू कुठे नको इतकं प्रेम करू लागला. 9 महिने पोटात जीवापाड जपलेला जीव जगात आला. मुलगा झाला म्हणून रुपेश जरा जास्तच खुश झाला. मुलाचं संगोपन करण्यात माया पूर्ण गुंग झाली होती. रुपेशही तसा थोडा बरा वागत होता. त्यामुळे मुलाच्या येण्याने हरवलेला आनंदच परत आला असं मायाला वाटत होतं. म्हणून तिने मुलाचं नावही आनंद ठेवलं. आनंदसोबत तिचं आयुष्य आईपणाच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत होतं, जे तिला सर्वाधिक सुखावत होतं. आनंदची चालण्यापासून पळण्यापर्यंतची दुडू पावलं बघून मायाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होतं. पण नियतीचा कदाचित तिचं हसणं मान्य नसावं. आनंद जसा वयात येऊ लागला तशी त्याला वेगळीच चाहूल लागत होती. शाळेत असताना मुलांसोबत खेळण्याऐवजी तो मुलांसोबत खेळणे, गप्पा मारणे त्याला आवडू लागले. घरी आल्यावर आईची साडी नेसणे, मेकअप करणे, स्वतःला आरशात निरखून पाहणे असे प्रकार त्याचे चालायचे. मायाने खूपदा त्याला रागवलं, दटावलं की तू मुलगा आहेस, मुलीसारखं वागू नकोस. आनंद मात्र तो नक्की मुलगा की मुलगी याच प्रश्नासोबत झगडत होता. जो तो आहे ते त्याला नको होतं आणि मनातून त्याला जे हवं होतं तसं समाज त्याला स्वीकारू शकत नव्हता. त्याच्या अस्तित्वाशीच त्याची लढाई चालू असताना एक दिवस अचानक त्याला रक्तस्राव सुरू झाला. आधी शरीराचं आणि मनाचं द्वंद्व चालू असताना या विपरीत अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा हे आनंदलाही कळलं नाही. काहीसं घाबरून बेचैन होऊन मायाने त्याला घडलेली घटना सांगितली. मायाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आनंद शरीराने पुरुष होता पण मन मात्र स्त्रीचं होतं हे आनंदने मायासमोर कबूल केलं. पण आता शरीराने सुद्धा त्याला स्त्रीची ओळख द्यायला सुरू केलेलं असताना पुरुषाला मासिक पाळी येणारा आनंद हा पहिला मुलगा नव्हता. पण माया रुपेशच्या घरातील तो पहिला मुलगा जगावेगळा होता.
डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती सांगून आनंद हा पुरुष नसून तृतीय लिंगी समूहातील आहे हे स्पष्टपणे कळले. घडलेला सगळा प्रकार रुपेशपर्यंत पोहोचतो. आई वडील आपले आहेत ते नक्की समजून घेतील अशी वेडी आशा आनंदला असते, पण ती खोटी ठरते. सामान्य जगात आणि माझ्या घरात राहण्यासाठी तू लायकीचा नाहीस असं म्हणत रुपेश स्वतःचा अंश असलेल्या मुलाचा काडी मात्रही विचार न करता त्याला एका हिजडा समूहात विकून येतो. मायाचा जीव मुलासाठी तुटत असतो. आईचं काळीच शेवटी रात्रंदिवस फक्त आनंदच्या नावाचा जप करत राहते. आनंदला शोधायला ती घराबाहेर पडू नये म्हणून रुपेश कामावर जाताना तिला घरात कोंडून जात असे. 4 दिवस अन्नपाणी सोडून मायाने देव पाण्यात ठेवले होते. तिच्या ममतेपुढे अखेरीस देवालाही हार मानावी लागली. एक दिवस खिडकीतून शेजारच्या मुलाला बाहेरून दरवाजा तोडायला सांगून ती स्वतःची सुटका करून घेते आणि अनवाणीच आनंदला शोधायला बाहेर पडते. फोनवर रुपेश आनंदबद्दल कोणाकडे तरी त्याची चौकशी करताना तिने गुपचूप ऐकलं होतं. त्यावर तो कुठे असावा याचा अंदाज तिला आला होता. ती तडक त्या वस्तीत जाते. आजूबाजूला टाळ्या वाजवत उभे असणाऱ्या स्त्री वेशातील पुरुष बघून ती आधी घाबरते. आजपर्यंत लोकांबद्दल जे ऐकलं होतं ते भयानक आणि भीतीदायक होतं, त्यामुळे त्यांची भीती वाटणं साहजिकच. तरीही मोठ्या हिमतीने माझा आनंद कुठे आहे ओरडत ती वस्तीत फिरत असते. मायाचा आवाज ऐकून आनंद एका खोलीतून पळत आई आई ओरडत बाहेर येतो आणि मायाला घट्ट मिठी मारतो. दोघे मायलेक आसमानीच फक्त बोलत होते. दोघांची ती स्थिती पाहून तिथे असणारे सगळ्यांचे डोळे पाणावले. आनंद ही आई हात जोडून पाया पडून त्याच्या सुटकेसाठी विनवणी करते. त्या समाजातील गुरु मायाला खूप समजावण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या सामान्य समाजात आनंदला काही स्थान नाही, त्याला फक्त अवहेलना सहन करावी लागेल. तो जर इथे राहिला तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटणार नाही आणि सुरक्षितही राहील. आम्ही त्याची योग्य काळजी घेऊ. पण माया शेवटी एक आई होती. किती काही झालं तरी आनंद माझा जीव आहे. त्याच्यापासून मी दूर नाही राहू शकत. त्याची जी ओळख आहे ती ओळख स्वीकारून मी त्याला चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करेन, पण माझ्यापासून दूर करणार नाही. तुमचे पैसे हवं तर मी कसंही करून परत आणून देईन, पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका, अशी विनंती माया त्यांच्यासमोर करते. एका आईच्या हट्टापुढे आणि अश्रूंपुढे सगळे झुकले. मायलेकाच्या प्रेमापुढे पैसा मोठा नाही असं म्हणत त्याने आनंदला सोबत न्यायला परवानगी दिली. काही झालं तरी आम्हाला हाक मारा असं सांगायला देखील विसरले नाहीत. माणूस न मानता ज्यांना आपण झिडकारतो, आज त्याच माणसातील माणुसकी आणि आपुलकीचा प्रत्यय मायाला आला होता. आनंदला परत मिळवून तिने एक लढाई तर जिंकलीच होती, पण खरी लढाई आता सुरू झाली होती. माया रुपेशकडे न जाता आनंदला घेऊन सरळ माहेरी जाते. माहेरी आनंदचं सत्य कळल्यावर तेही आनंदला स्वीकारण्यास असमर्थता दर्शवतात. माया तिथूनही आनंदला घेऊन बाहेर पडते. परत मुंबईला येऊन राहायला घर आणि काम शोधण्यासाठी वणवण फिरण्याचा प्रवास तिचा सुरू होतो. मुंबईतल्याच एका नातेवाईकांनी रुपेशला माहीत न होता तिला भाड्याने एक रूम बघून दिली आणि एका ठिकाणी कपडे भांडीची कामही मिळवून दिलं. इथून मायाच्या मातृत्वाचा आणि आनंदाच्या अस्तित्वाचा खरा खडतर प्रवास सुरू होतो. रुपेशने इकडे माया आणि आनंदला शोधण्यास सुरुवात केली. आनंद ज्यांच्या हातात विकला होता तिकडे गेल्यावर त्याला कळलं की माया त्याला स्वतःसोबत घेऊन गेली आहे. कधी घराबाहेरही न पडणारी मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्का बसला होता. आनंदला विकून मिळालेले पैसे आता परत मागतील या भीतीने तो काही न बोलता तिथून सटकायचा उद्देशात असतानाच, आम्हाला आमचे पैसे परत नको, पण आनंद आणि त्याच्या आईला काही होता कामा नये, अशी समज दिली.
पण मायाने त्याचा शब्द मोडून त्याचा अपमान केला होता. त्याचा पुरुषार्थ डिवचला गेला होता. काही दिवस शांत बसून रुपेशने पुन्हा मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली. माया दिवसभर कपडे धुण्याचं काम करून संध्याकाळी एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करायची. आनंदला खूप शिकून मोठं करायचं तिचं पूर्ण स्वप्न करण्यासाठी ती दिवसभर रात्र मेहनत करत होती. आनंदची स्वतःची एक लढाई समाजासोबत सुरू झाली. एकच दिलासा होता की ज्या आईने जन्म दिला त्या आईने त्याला तो तसा आहे तसा स्वीकारून त्याच्या भवितव्य यशस्वी करण्यासाठी त्याच्यासोबत होती. परिस्थितीचा सामना करत कसंबसं शालेय शिक्षण पूर्ण करून त्याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेजमध्ये त्याची ओळख फार दिवस लपून राहिली नाही. त्याने तसा प्रयत्नही केला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जे आहे ते नैसर्गिक होतं. त्याच्या हातात ते नव्हतं. त्यामुळे समाजानेही कोणती आडकाठीमध्ये न आणता त्याला माणूस म्हणून मानाने स्वीकारावं हीच अपेक्षा. पण प्रत्यक्षात मात्र त्याची उपेक्षाच झाली. कॉलेजमध्ये मुलं त्याला छक्का म्हणून चिडवायची. एकट्याला गाठून नको तसे स्पर्श करायचे. त्याला नाचायला सांगायचे. त्याने विरोध करता त्याला मारायचे. डोळ्यातील अश्रू लपवत सारं दुःख तो आईकडे बघून सहन करत होता. मनातल्या मनात घुसमटून जात होता. यातूनच त्याने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण माया वेळेत पोहोचल्यामुळे त्याच्या जीवाला काही झाले नाही. त्या दिवशी मायाने पहिल्यांदा आनंदच्या कानाखाली लगावली. डोळ्यात अश्रू आणि मनात भयंकर राग घेऊन ती बोलत होती. तू तुझी ओळख स्वाभिमानाने जगू शकत नाहीस तर लोक कसे स्वीकारतील तुला? आणि त्यांच्या स्वीकारण्यानं न स्वीकारण्यावर तुझं जगणं अवलंबून आहे का? मी माझा नवरा, माझे आई वडील सगळे सोडून फक्त तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे त्या कपड्यानिशी घराबाहेर पडले. ते तुझे हार बघायला नाही. लोकांच्या छळणाऱ्या नजरा आणि कुत्सित हास्य रोज सहन करते ते फक्त तुझ्यासाठी. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला परत माझ्या जवळ आणून एक सुरक्षित शत दिलं ते फक्त तुझ्यासाठी. स्वतःला संपवताना हा जीव तुझा नाही तर माझा आहे हे विसरू नकोस. एक जिद्द मनात ठेव की तू जिंकणारच, मग कोणी सोबत असो नसो. हा रस्ता काट्यांचा आहे. त्यावरून चालूनच तुला एक दिवस फुलांचा हारही गळ्यात भेटेल हे लक्षात ठेव. इथून पुढे हे मिळालेले जीवन संपवण्याचा विचार करायचा नाही. त्या दिवशी आनंदने आता न हारता फक्त जिंकेनच असे वचन मायाला दिले आणि त्याची जी कुचंबना होत होती त्याला धीराने तोंड देत तो पुढे चालत राहिला. माया प्रामाणिकपणे निष्ठेने स्वतःचं काम करत असते. सगळी संकटं दूर झाली असं वाटत असतानाच एक दिवस रुपेश त्या दोघांसमोर उभा ठाकतो. मायेचे हातपाय थरथरू लागतात तरीही ती हिंमत एकवटून त्याला उत्तर देत असते. रुपेश तिचं काही न ऐकता तिला मारझोड सुरू करतो. आईला वाचवायला आनंद मध्ये पडताच त्याचाच गळा आवळत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न रुपेश करताच माया घरातील धारदार चाकूने त्याच्या हातावर वार करते. पत्नी म्हणून तिने त्याचे अत्याचार सहन केले पण मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती झाशीची राणी झाली. पुन्हा इकडे फिरकलास तर तुझा जीव घेईन हे बोलण्याची हिंमत एका आईत आली. रक्ताने भिजलेला हात रुपेश तिच्या घरातून बाहेर पडला तो कायमचाच. आनंद आणि माया दोघेही घडल्या घटनेतून सावरत एकमेकांना साथ देत दर दिवशी समोर येणाऱ्या नव्या आव्हानांचा सामना करत आजूबाजूने टोमणे ऐकत पण हसत जगत होते. मायालाही आता चांगला पगार मिळत होता. आनंदला शिक्षण घेण्यात खूप अडचणी येत होत्या. खूप अवहेलना अपमान सहन करावा लागत होता. पण वेळोवेळी आईचा खंबीर पाठिंबा, सामाजिक संस्थेची मदत व स्वतःची प्रबळ इच्छा या जोरावर LLBचं शिक्षण त्याने पूर्ण केलं. यासोबतच एका सामाजिक संस्थेसोबत जोडून त्याच्यासारख्या LGBT समूहातील मुलांना समुपदेशन देण्याचं मोलाचं कामही करत होता आणि या मुलांच्या पालकांना धैर्य, आत्मविश्वास देण्याचं काम.
मुलांना प्रेमाने स्वीकारण्याचं आणि वाढवण्याचं समुपदेशन माया करत होती. ज्या दिवशी आनंदने LLBचं शिक्षण पूर्ण केलं, त्या दिवशी एका संस्थेकडून त्याचा सत्कार होणार होता. त्या दिवशी त्याने आईला कार्यक्रमासाठी स्वकमाईतून साडी घेतली. मायाच्याही डोळ्याचे पारणे फिटत नव्हते. खूप खूप खुश होती ती. स्वतःच्या गळ्यात फुलांचा हार पडताना बघून आनंदला काही वर्षापूर्वी आईचे बोललेले शब्द आठवले. या काट्यावर चालूनच एक दिवस तुझ्या गळ्यात फुलांचा हार पडेल. आनंद भारावून गेला होता. त्याचा इथवरचा प्रवास व्यक्त करताना तो या यशाचं सारं श्रेय फक्त आईला देतो. भरल्या डोळ्यांनी तो म्हणाला, जर आई माझ्यासोबत नसती तर कदाचित मी कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवर किंवा रस्त्यावर टाळी वाजवत पोटाची खळगी भरण्यासाठी हात पसरत उभा दिसलेला असतो. पण आईने खूप कष्ट करून, जगाची बोलणी खाऊन, सगळी नाती तोडून, 7 जन्माच्या नात्याने बांधलेला पती सोडून तिने फक्त माझ्यासारख्या मुलाला साथ दिली, ज्याला ती मुलगाही बोलू शकत नाही आणि मुलगीही. येता जाता रोज तिला समाज, ती बघ त्याची का तिची आई असं म्हणत जोरजोराने हसायचा. तिला चिडवायचा. मुलाला जन्म दे, तू हिजडा जन्माला घातलास असं हिणवायचा. पण ती शांत बसून सहन करत राहिली, फक्त माझ्यासाठी. कित्येकदा कोपऱ्यात जाऊन तिने डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पण माझ्यासमोर ती नेहमीच खंबीर आई आणि सक्षम आई बनली. मी तिची कमतरता नसून ताकद आहे हा विश्वास तिने मला दिला. तिच्यामुळेच हा पुनर्जन्म मला लाभला आणि मी स्वतःची ओळख, स्वतंत्र अस्तित्व बनवण्याचं स्वप्न पूर्ण करू शकलो. आई आहे म्हणून मी आहे, नाहीतर मी शून्य आहे. आनंदच्या मुखातून आपलं कौतुक ऐकून मायाचे आनंद अश्रू थांबत नव्हते. नवऱ्याला सोडून, आई वडिलांना सोडून एक आई म्हणून ती इतकी वर्ष झटत होती, रात्रंदिवस मुलाच्या यशासाठी कष्ट करत होती. त्याचं आज चीज झाल्यासारखं वाटलं. मुलाचं यश डोळ्यात साठवून घेत होती. तिची आई की त्याची आई या लेबलपेक्षा ती एक सक्षम आई होती, जी आपल्या मुलाची ढाल बनून नेहमी सोबत असते. आज आनंदची आई म्हणून तिला खूप मान मिळत होता. यात तिच्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं तिला वाटत होतं. तर मित्रांनो, आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.